शेतकरी बंधूंनो नमस्कार. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला कृषी तज्ञ शेती सल्लागार काय देतं. आता आपण जर बघितलं टोमॅटो पिकामध्ये, मिरची पिकामध्ये, भाजीपाला पिकात वेल घेवडा, वांगे, टमाटे बिमाटे सगळे आपले राहते प्लॉट बरं का. परंतु मला वेळ नाही मिळत प्लॉटांवर जायला. जिथं जवळ सापडेल ना तिथं पटकन जातो. कारण की मित्रांनो उत्पादन करायलाच उत्पादन जे बनवतो आपण, जे काय आपले प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट बनवायलाच मित्रांनो वेळ पुरत नाही. मग प्लॉट व्हिजिटला वेळ कमी पडतो. पण मला चांगल्या प्रतीची क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं, मी कृषी तज्ञ शेती सल्लागार खुशाल सोनवणे आपल्या इथून मागं पण टोमॅटो पिकात मार्गदर्शन करत आले, इथून पुढं पण करत राहणार. तुमचा प्लॉट वाचवायचं मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या प्लॉटची काळजी म्हणजे मी घेणार. ही खात्री, गॅरंटी आणि विश्वास हा मी स्वतः देतोय मित्रांनो. निःशुल्क पूर्णपणे काम करणार आहे. या वर्षाचं पूर्णपणे शेतकऱ्यांना मोफत माझं गायडन्स आहे. पूर्णपणे मोफत राहणारे प्लॉट लागवडीपासून ते प्लॉट काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन फ्री राहतं माझं. फक्त तुम्हाला प्रॉडक्ट वापरायचे मित्रांनो. तुम्ही अशा बी कंपनीचे वापरता दुसरे, ते कंपनीचे प्रॉडक्ट आम्ही देतो मित्रांनो. विथ सगळ्यात महत्त्वाचं ट्रस्टेड प्रॉडक्ट देतो मित्रांनो. गव्हर्नमेंटच्या रूलनुसार देतो आम्ही. आता बघितलं आपण तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला करायचं काय. आत्ता आपण आहे या टोमॅटोच्या साऊच्या प्लॉटमध्ये. ह्या प्लॉटमध्ये असताना आपली पहिली आळवणी काय झाली, पहिलं शेड्यूल लक्षात घ्या. आता मी तुम्हाला पहिलं शेड्यूल देतोय. मी फक्त पहिले 2 ॲप्लिकेशन सांगणार आहे, ते तुम्हाला करायचे तुमच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये. पहिलं ॲप्लिकेशन असं आहे, कृषी गोल्ड 1 किलो, त्यामध्ये 19-19 एकरी 2 किलो आणि मॅट्रिक्स रोडमिल 35% 250 ग्राम. म्हणजे मॅट्रिक्स 35% म्हटलं तरी चालेल, ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं ते 250 ग्राम प्रति एकरी पाण्यासाठी आपल्याला आळवणी द्यायची आहे. प्रति झाडाला 50 मिली पाणी गेलं पाहिजे. बरं ठीक आहे सर, तुमच्या पद्धतीने सांगितलं, आम्ही ऐकलं आणि आम्ही कृषी गोल्डची आळवणी केली. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सांगितलं, तुम्ही ऐकलं आणि आळवणी केली. रिपोर्ट काय भेटणार आहे. ह्या प्लॉटला आता 7वा दिवस आहे मित्रांनो. 6वा दिवस आहे, 6वा किंवा 7वा दिवस, एक दिवस मागं पुढं. पण ह्या प्लॉटमध्ये मर किती झाली, 2 ते 3% मर झाली फक्त. याचं कारण काय, थोडंफार मर होण्याचं कारण काय. सगळ्यात महत्त्वाचं, इथं एकही झाड डम्पिंग झालं नाही. दुसरी गोष्ट, एकही झाडाची मुळी चालली असं काही नाही. पण मर होण्याचं कारण मित्रांनो, ह्या प्लॉटमधलं तुम्हाला मी दाखवून देतो. कुठे गेलं ते झाड, कुठे आहे ते झाड. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं पडलेलं आहे. आता आपण बघू, कॅमेरा इकडे घ्या जवळ. ह्या झाडाची जर कंडिशन बघितली तर एक अर्धाच झाड मेलेलं आहे सरीमध्ये. हे बघू शकता तुम्ही, मुंग्यांनी कतरलेलं असतं किंवा आळईनी कतरलेलं असतं. मग याच्या नियंत्रणासाठी काय करायचं आपल्याला. आता ह्या प्लॉटमध्ये मर झाली नाही, परंतु 3 दिवसामध्ये कृषी गोल्डचे रिझल्ट कसे भेटले तर तुम्हाला रिझल्ट दाखवतो मित्रांनो. हे झाड आता भरपूर, याची डेव्हलपमेंट सगळ्यात कमी आहे. हे बा, आवाज ऐकवतो तुम्हाला मी. सगळ्यात महत्त्वाचा आवाज ऐका तुम्ही झाडाच्या मुळीचा. ऐकला, तडतड आवाज येणार, 100% गॅरंटी देतो. आता हेच नाही, तुम्हाला पुढे घेऊन जातो मी थोडंसं. मला पूर्ण प्लॉट दाखवायचं आहे तुम्हाला मित्रांनो. कृषी गोल्ड आपण ज्यावेळेस देतो, कृषी गोल्ड देत असताना आपल्याला जे काही मिळणारे रिझल्ट आहे, हे रिझल्ट एकदम समाधानकारक आहे मित्रांनो. आपण कोणतं प्रॉडक्ट वापरतोय हे लय महत्त्वाचं आहे. आपल्याला झाडाची मुळी जर चालली तर झाडामध्ये तुम्हाला कुठलीही कमतरता मिळत नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारे झाड थांबत नाही, किंवा जर बघितलं आपण तर कुठं वाढ थांबत नाही, पानांच्या वाट्या होत नाही, किंवा झाडाची फुलकळी कमी निघत नाही. जर तुमची रूट चांगली असेल तर शेवटपर्यंत तुम्हाला प्लॉटला जबरदस्त रिझल्ट भेटणार. एक से एक बडकर प्रोडक्ट आपले. आजच नवरत्न गोल्डची आळवणी गेलेली, त्याच्यामुळे रिझल्ट एवढा दिसणार नाही आपल्याला फास्ट. उद्या आणि परवा तुम्हाला ह्या प्लॉटवरून एकदम तुफान रिझल्ट पाहायला भेटेल. फुटवा म्हणजे फुटवा, चमत्काराला नमस्कार कृषी तज्ञ शेती सल्लागार सांगतं ना. तर हे बघा, तुम्हाला तिथं दाखवतो मी रूट डेव्हलपमेंट कशी झाली आहे. आत्ता बऱ्यापैकी रूट ह्या झाडाला निघायला लागले, झाड डेव्हलप झाले. सोपे आयडिया, झाड डेव्हलप होत आहे, नवीन पाणी निघालेलं आहे. परंतु मित्रांनो, लावून देतो याला परत मी. आता आपण समजा कृषी गोल्डची आळवणी केली. कृषी गोल्डची आळवणी केल्यानंतर मित्रांनो आपल्याला 3ऱ्या दिवशी रिपोर्ट भेटले, झाडाला मुळ्या निघाल्या, झाड व्यवस्थित ढाळलं. पुढचं फुटव्यासाठी ॲप्लिकेशन काय द्यायचं आपल्याला, 6व्या दिवशी आपल्याला नवरत्न गोल्ड 500 मिली आणि 1261 वापरायचं 2 किलो. हे ॲप्लिकेशन काय द्यायचं आहे का आपल्या प्लॉटला जबरदस्त फुटवा शेवटपर्यंत निघतो, कोणतीही अडचण येत नाही. आणि ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट 10व्या ते 12व्या दिवशी असतील त्यांनी कृषी ग्रो 500 मिली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 13-40-13 2 ते 3 किलो. आणि मित्रांनो त्यामध्ये आपल्याला वापरावं वाटलं तर 052-34 वापरायचं आपल्याला 1 किलो प्रति 200 लिटर पाण्यात. आपल्या 400 लिटर पाण्यामध्ये ड्रिप ॲप्लिकेशन सोडायचं, किंवा 200 लिटर पाण्यामध्ये ड्रिप ॲप्लिकेशन सोडा. पहिलं ॲप्लिकेशन दिलं, पहिली आळवणी केली, बरोबर आहे. पहिली आळवणी सांगतो आपण, दुसरी आळवणी करायची नाही. दुसरी ॲप्लिकेशन डायरेक्ट ड्रिपने चालू करा, कुठलाही प्रॉब्लेम येणार आहे तुमच्या प्लॉटला. आता आपण घेऊ जाणून टोमॅटोचा बाजारभाव अंदाज. आता पहिला, हा ठीक आहे, स्प्रे नियोजन राहिलं.
आता साधारण 6-7 दिवसात झाड झालं. 6-7 दिवसामध्ये तुम्हाला ड्रिप नियोजन झालं आहे, परंतु स्प्रे नियोजन काय करायचं आहे. स्प्रे नियोजनामध्ये आपण जर बघितलं आता तर आपल्याला सुपर कॉम्फिडर 50 मिली 200 लिटर पाण्याला आणि केनिम वापरायचं आपल्याला साधारण 200 लिटर पाण्याला 250 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी. ही पहिली फवारणी काढून घ्या. दुसरी फवारणी काय काढायची आपल्याला, कराटे 250 मिली, त्यामध्ये प्रोक्लेम 100 ग्रॅम, एंट्राकॉल 400 ग्राम. आलं लक्षात. ही दुसरी फवारणी बस झाली. तिसरी फवारणी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल तुम्हाला. 10-12 दिवस एवढं तुमची लुटून जात्या. आता हे ॲप्लिकेशन झालेलं आहे, ड्रिप ॲप्लिकेशन झालेलं आहे, परंतु जो काही बाजारभाव अंदाज आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये काय राहील, जुलैच्या लागवडीचा काय अंदाज आहे. ऑगस्ट जुलैला लागवड करा मित्रांनो. आत्ताचा बाजारभावाचा अंदाज पाहिला, वरुण राजाची जर चांगली कृपा झाली, खूपच कोसळला तर मार्केट चांगलं बऱ्यापैकी राहील. 700-800 रुपये भेटायला बसलं. वरुण राजाची कृपा कमी झाली तर मार्केट 200-300-400 रुपयेच राहील मित्रांनो कंटिन्यू. परंतु जुलै ऑगस्टमध्ये तुम्हाला थोडा पडत्या काळाला सामोरं जावं लागणार आहे. हा माझा अंदाज आहे. मार्केटमध्ये भरपूर आले. आता एका वर्षामध्ये खूप व्हायरल झाली आहे. टोमॅटोचे मार्गदर्शन करणारे विश्वास ठेवू नका. काल मला आपलं कर्नाटकवरून कॉल होता. एवढंच बोलले, ते व्हिडिओ बघत असतील तर कमेंट करतील कि सर हमने आपके महाराष्ट्र के कोई कंसल्टेंट थे, हमने उनके प्लॉट बुक किया था, पैसा भी दे दिया था, अभी 45 दिन का प्लॉट हो गया पर कुछ ग्रोथ नहीं मिल रही, आप कुछ करो. उन्होंने मेरे को फोटो भेजा. म्हणजे त्यांनी मला फोटो पाठवलेले. त्या प्लॉटला आपण व्यवस्थित फोटो वगैरे काढून देणार ही खात्री देतो मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं, बळीचा बकरा बनू नका कोणीच, आणि कोणीही जास्त खर्च करायचं नाही. टोमॅटो जास्त खर्चाचं पीक नाही. निःशुल्क पूर्णपणे ही माझी सेवा चालणार आहे. पूर्णपणे कोणत्याही शेतकऱ्याकडनं पैसे घेतले आणि तुम्हाला फक्त वापरायची, ते मी पहिल्यांदा सांगितलं, प्रॉडक्ट. जर तुम्हाला एखादा व्यक्ती खात्री, गॅरंटी आणि विश्वास आणि सल्ला योग्य देत असेल तर प्रॉडक्ट वापरायला कोणतीही हरकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं ह्या व्हिडिओचं सांगण्याचं तात्पर्य. ह्या प्लॉटची डेव्हलपमेंट कशी वाटती, काय वाटती, तुम्ही मला व्हिडिओमध्ये सांगा नक्की. आणि इतर महत्त्वाची गोष्ट अजून तुम्हाला दाखवून द्यावं वाटतं, हे झाड चांगलंच टवटवीत झालं तर याची झाड उपटायला अडचण आली. हे कृषी गोल्डचे रिझल्ट. कॅमेरा झूम करा. हे आपले कृषी गोल्डचे रिझल्ट. मग तिथं थोडी जागा डॅमेज होती, दगडांमध्ये होती, दाखवता नाही आली. पूर्ण प्लॉट तुम्हाला असाच सापडेल. ही डेव्हलपमेंट आहे बऱ्यापैकी. जिथं उपटशील तिथे हेच सापडेल. आता उपटून दाखवायचं म्हणून सगळं प्लॉट उपटून काय दाखवित नाही. बिचारे शेतकरी इथंचे लाकूड घेऊन आणतील. आताची कंडिशन अशी आहे. योग्य वाटलं नक्की मार्गदर्शन घ्या. तुमच्या फायद्याचं आहे, तुमच्या सल्ल्याचं आहे. तुम्हाला सगळं तुमच्यासाठी, तुमचा शेतकऱ्याचा पोरगा उभा आहे. तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं आहे. धन्यवाद.